महत्त्वाचा। नांदुरी येथील दोन युवक कामानिमित्त अभोणा इथं जात असताना अभोणा गावानजीक असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं भीषण अपघात घडला होता। या दुचाकीस्वार युवक योगेश वाघ व महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान योगेश वाघ याचा मृत्यू झालाय, तर महेश गायकवाड याला पुढील उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय, परंतु त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अपघातस्थळी बाजूला एक चिखलाचा खड्डा होता, त्यात हे युवक पडलेले होते। चिखलानं दोघेही पूर्णपणे माखलेले होते। पुणे येथील काही युवक सप्तशृंगी देवीचं दर्शन घेऊन अभोण्याकडे जात असताना त्यांना अपघातस्थळी हे दोन युवक पडलेले दिसले। त्यानंतर त्यांनी या दोघांनाही चिखलातून बाहेर काढत स्थानिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात तात्काळ हलवले। योगेश वाघ यांच्यावर शुक्रवारी रात्री 10 वाजता आणि महेश गायकवाडवर आज शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेमुळे नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गवळी करत आहेत। दोघेही युवक सप्तशृंगी गडावर मानधनी स्वयंसेवक म्हणून काम करत होते।